मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत सर्वात आघाडीवर होते. त्यांच्यासोबत छगन भुजबळ, विजयसिंह मोहिते पाटील, आर पाटील, जयंत पाटील, सुनील तटकरे, मधुकरराव टीचर हे देखील शर्यतीत होते. मात्र शरद पवारांनी राजकीय तडजोड म्हणून हे पद काँग्रेसला दिलं. मग अजित पवारांना असं वाटलं की शरद पवारांनी हा निर्णय जाणीवपूर्वक घेतला, जेणेकरून अजितदादा मुख्यमंत्री होऊन पक्षावर आपली पूर्ण पकड निर्माण करू शकणार नाही. त्यामुळे काकांनी चाल केली अशी भावना त्यांच्या समर्थकांमध्ये होती. अजित पवारांनी नंतर अनेकदा जाहीरपणे बोलून दाखवलं की 2004 मध्ये राष्ट्रवादीने मुख्यमंत्री पद सोडायला नको होतं. ही मोठी चूक शरद पवार यांनी केली होती. पण काही राजकीय अभ्यासक असं सांगतात की 1999 साली पवारांनी काँग्रेसमधून बाहेर पडून राष्ट्रवादीची स्थापना केली. तेव्हा पक्षवाढीसाठी त्यांना अशी खाती पाहिजे होती ज्याद्वारे लोकांपर्यंत थेट पोहोचता येईल. त्यामुळे 2004 साली मुख्यमंत्री पदावर जलसंपदा खातं देण्यात आलं होतं. ते पुढे जवळपास 10 वर्ष त्यांच्याकडे होतं. यासोबतच त्यांनी वित्त आणि नियोजन खात्यांवरही काम केलं.